मुरुम शहरात 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह नगरपालिकेच्या मैदानावर रात्रीपासून पडून असल्याचं गुरुवारी सकाळी निदर्शनास आलंय. सतीश मारुती वडतिले, राहणार गांधी चौक, मुरुम असं मैताचं नाव असून त्याचा असा मृत्यू मोकळ्या मैदानात विषारी गावठी दारू पिल्यानं झाला की कोणी घात केला की अन्य कारण काय याबद्दलची उलटसुलट चर्चा होतीये. मुरुम शहरात 23 जानेवारी रोजी गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास नगर परिषदेच्या मैदानावर एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती मुरुम पोलीस विभागाला मिळाली. त्या माहितीनुसार बीट अंमलदार साखळे आणि पोलीस कर्मचारी राठोड हे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी मुरुम पोलिसात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळाच्या परिसरात अवैध दारू विक्रीचे अड्डे अस्तित्वात असल्याची माहिती सांगण्यात येत असून महेश सतीश वडतिले हा बुधवारी रात्री दारू पिण्यासाठी तिथे आला असावा. नशेत रात्रीच मैदानात झोपला असेल अशी चर्चा असली तरी नेमका त्याचा मृत्यू नैसर्गिक की त्यामागे काही घातपात आहे हे शवविच्छेदनाचे अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल.